महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार। मेट्रोने प्रवास करत महापालिकेत दाखल होऊन दिला सार्वजनिक वाहतुकीचा प्रतिकात्मक संदेश। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 43व्या वर्धापन दिनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला। विशेष म्हणजे त्यांनी या निमित्ताने मेट्रोने महापालिकेत प्रवेश करत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास दाखवून दिला। महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नुकतीच झाली आहे। सिंह यांच्या जागी हर्डीकर यांना महापालिकेचा आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे। आज महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने हर्डीकर यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येऊन हा पदभार स्वीकारला। आयुक्त हर्डीकर यांनी महापालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार माजी खासदार नगर अध्यक्ष दिव्यांगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी त्यांच्या समवेत आमदार अमित गोरखे हे देखील उपस्थित होते। महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची यासह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आमदार अमित गोरखे यांना रस्सीखेच व संगीत खुर्चीच्या या खेळात सहभाग घेऊन आनंदाचा कार्यक्रम अनुभवला। त्यानंतर हर्डीकर यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीत 4थ्या मजल्यावरील आयुक्त दालनात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामकाजास सुरुवात केली। नागरिकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, आयुक्त श्रावण हर्डीकर। आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त हर्डीकर म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे। शहरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रात सतत प्रगती साधली जात आहे। या पार्श्वभूमीवर नागरिक आणि महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने शहर विकासाच्या नव्या दिशा ठरवत नागरिक लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू। ब्युरो रिपोर्ट, एन मराठी न्यूज।